नमस्कार. चिवडा बनवताना बटाटा आपण अगदी घरी जो वापरतो तो घेतला तरी चालतो। 3 प्रकारचे आपण हे बटाटा चिवडा पाहणार आहोत। सॉल्टी, त्यानंतर पुदिना फ्लेवर आणि लाल तिखट फ्लेवर, अशा प्रकारे 3 टाईपचे आपण बटाटा चिप्स पाहणार आहोत एकाच वेळी। त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे बटाटे घेतलेले आहेत। अगदी तुम्ही घरी वापरता तो बटाटा घेतला तरी चालेल। आता आपण बटाट्यावरचं जे साल आहे ते अशा प्रकारे काढून घेणार आहोत। अगदी लहान साईजचेच मी बटाटे वापरलेले आहेत। जर अगदी तुम्हाला मोठे साईजचे मिळाले तरी चालतील किंवा अशा नॉर्मल साईज घेतली तरी चालेल। आता हे पाण्यामध्ये घालायचे बटाटू आणि अशा प्रकारे खिसणीच्या सहाय्यतेने आपण त्यांना बारीक करणार आहोत। अशा प्रकारचा मोठ्या साईजने लहान साईजने कट करायचा नाही, तर अशा प्रकारे आडवा धरायचा, जेणेकरून जे काप आहेत ते आडवे येतील। अशा प्रकारे आपण कट करणार आहोत आणि एका वेळी अशा प्रकारे एकदा खाली यायचं पुन्हा वर जायचं। अशा प्रकारे आपण हा बटाटे चिप्स करणार आहोत। एकदम खालवरती असं करायचं नाही, जेणेकरून अशा प्रकारे पाहू शकता लांब सडक असे आपले काप तयार होतात। तयार करताना अशा प्रकारे एकदाच खाली यायचं, पुन्हा असा वरती न्यायचा आणि पुन्हा खाली आणायचा। जर तुम्ही खालवरती केलं ना तर अशा प्रकारे आपले थोडे काप छोटे पडतात। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही काप तयार करून घ्यायचे हुबे। अशा प्रकारे पाहू शकता आपण सर्व काप तयार केलेले आहेत। आता हे पाणी पाहू शकता पूर्ण अशा प्रकारे स्टार्च निघलेला आहे। आता हे आपण प्रोसेस 2दा पुन्हा पाण्यामध्ये घालायचे आणि पुन्हा अशा प्रकारे धुवून घ्यायची। ही प्रोसेस तुम्ही 5दा करायची, जोपर्यंत स्टार्च आपला कमी होत नाही तोपर्यंत। आता मी पुन्हा अशा प्रकारे पाहू शकता अजूनही स्टार्च दिसत आहे। पुन्हा मी पाणी घेतलेलं आहे स्वच्छ आणि त्यामध्ये आपण हे काप घालणार आहोत। अशा प्रकारे हे 5दा करायचं, जेणेकरून जो स्टार्च आहे ते पूर्ण निघून जातो, चिवडा छान कुरकुरीत होतो। अशा प्रकारे पुन्हा मी अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे। आता पुन्हा अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवायचे। आता आपण गरम पाण्यामध्ये हे काप टाकणार आहोत। आता हे पाणी गरम करायसाठी ठेवलेलं होतं। आता म्हणाल मॅडम तुम्ही बोलला होता की आपण शिजवणार नाही, तर आता हे काय करताय? तर आपण फक्त हे पाण्यामध्ये एक उकळी येऊस तोपर्यंत गरम करणार आहोत, शिजवणार नाही, फक्त गरम करणार आहोत। जो स्टार्च आहे तो जाण्यासाठी फक्त आपण गरम पाण्यामध्ये अशा प्रकारे घालून गॅस बंद करायचा। अशा प्रकारे बुडबुडे आले पाण्याला की गॅस बंद करायचा। जास्त बटाटा शिजवला ना तर त्याचे तुकडे पडतात, त्यामुळे जास्त शिजवायचा नाही, फक्त ब्लिचिंग करायचं। ह्याला ब्लिचिंग म्हणतात। जसा आपण पालक गरम उकळी आल्यानंतर बंद करतो तशा प्रकारेच आपण हा बटाटा करणार आहोत। आता गॅस बंद करायचा आणि आता आपण हे काप अशा प्रकारे नितळण्यासाठी ठेवायचे। आता आपण अशा प्रकारे गाळणीमध्ये काढून घ्यायचे, थंड होण्यासाठी ठेवायचं आणि अशा प्रकारे लगेच काढल्यानंतर आपण यावरती थोडंसं गार पाणी घालायचं, जेणेकरून जे आपली बटाट्याची प्रोसेस होते शिजण्याची ती थांबते। त्यामुळे अशा प्रकारे गार पाणी घालायचं आणि आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं, पूर्ण पाणी नितळून घ्यायचं। 10-15 मिनिटासाठी नितळण्यासाठी ठेवायचं हे। आता आपण एक कापडावरती अशा प्रकारे थोडेसे लांब पसरवायचं, जेणेकरून कोरडे होतील आपले हे काप। अशा प्रकारे थोडंसं लांब अगदी कॉटनच्या कापडावरती पसरायचं, जेणेकरून पाणी कॉटनचं कापड लगेच शोषून घेतं। अशा प्रकारे हे सर्व काप आपण फॅन खाली एक 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचं। अशा प्रकारे आपण हे 10 ते 15 मिनिटासाठी फॅन खाली ठेवलेले आहेत। पाहू शकता अशा प्रकारे चेक करायचं, अगदी पाणी आपल्या हाताला लागत नाही। आता हे अशा प्रकारे एकत्र काप करून घेतलेले आहेत। कलर पाहू शकता अजिबात वेगळा झाले नाही, काळा पडलेला नाही। अशा प्रकारे आपण हे काप कोरडे करून घ्यायचे। आता कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम करण्यासाठी ठेवायचं।
आता इथे आपण तुरटी वगैरे काही वापरले नाही तरी आपले छान असे काप अगदी आहेत तसा कलर आहे, काळे पडलेले नाहीत. आता आपण थोडंसं तेल गरम करून घ्यायचं, चेक करायचं अशा प्रकारे तेल गरम झालेले आहे का नाही. पूर्ण कडक तेल गरम करायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची. जास्त स्लो केली ना तर पूर्ण हे बटाट्याचे काप आहेत ते तेल शोषून घेतात आणि तेलकट आपले हे काप तयार होतात. त्यासाठी पूर्ण कडक तेल करायचं आणि मिडियम गॅस ठेवायचा. अशा प्रकारे पाहू शकता आपण काप फ्राय करून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत. आणि हे काप आहेत जे आपण तळून घेतलेले आहेत ते थोडंसं नितळून घ्यायचं, थोडंसं तेल नितळून घ्यायचं जेणेकरून काप ह्या तळलेल्या चिप्समध्ये तेल राहत नाही. पुन्हा अशा प्रकारे आपण बटाट्याचे काप घालायचे आणि नितळून घ्यायचं. पुन्हा सांगते मी, नितळून घ्या, अजिबात तेल राहत नाही, थोडंसं नितळून घ्यावं लागतं. आता आपण चिवडा तयार करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी ते मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही इथे शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि लगेच शेंगदाणे हे काढायचे. गरम तेलामध्ये शेंगदाणे लगेच भाजतात, त्यामुळे तुम्ही लगेच अशा प्रकारे पाहू शकता शेंगदाणे लगेच काढायचे. तेही नितळून घ्यायचं जेणेकरून तेल राहत नाही. जरूर करून पहा, अशा पद्धतीने चिवडा अगदी अजिबात तेलकट होत नाही. त्याचप्रमाणे इथे मी थोडेसे काजू बदामी तळून घेतलेले आहेत, तेही अगदी गरम तेलामध्ये अगदी लगेच काढायचे जेणेकरून करपणार नाहीत. आता पाहू शकता आपण जो चिवडा बनवलेला आहे अगदी अजिबात तेलकट नाही झालेला. आधी पाहू शकता हातालाही तेल लागत नाही आणि असा अगदी कुरकुरीत आपला चिवडा तयार झालेला आहे. आता आपण 3 प्रकारचे चिवडा चिप्स पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम सॉल्टी, नमकीन, त्यासाठी थोडीशी साखर, पिठी साखर आणि मीठ घालून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये शेंगदाण्याचे काप आणि काजू बदामचे काप अशा प्रकारे घातलेले आहेत. तर हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. पहिला आपला प्रकार तयार आहे सॉल्टी. अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत लाल तिखट. त्यासाठी हे थोडेसे बटाट्याचे काप, काजू बदाम आणि शेंगदाणे, थोडंसं लाल तिखट जो बुक्का म्हणतो तो आपण घालायचा, थोडंसं साखर, मीठ हे सर्व घालून अशा प्रकारे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. हातानं मिक्स करायचं नाही, पूर्ण चुरा होईल. अशा प्रकारे थोडंसं हलवायचं जेणेकरून हे सर्व आपलं एकजीव होतं. अशा प्रकारे आपला दुसरा प्रकार लाल तिखट आपला चिवडा तयार आहे. आता आपण पुदिना फ्लेवर पाहणार आहोत. त्यासाठी पावडर तयार कशी करायची पुदिन्याची, त्यासाठी कढई थोडीशी गरम करायची आणि ही जी पुदिन्याची पानं आहेत ती अशा प्रकारे पसरवायची. अगदी स्लो गॅस ठेवायचा आणि अशा प्रकारे आपण ही पुदिन्याची जी पानं आहेत ती थोडीशी भाजून घ्यायची. पाहू शकता अगदी स्लो गॅसवरती छान आपली ही पुदिना भाजलेला आहे. अगदी कुरकुरीत अशी आपली पुदिन्याची पाने होतात. आता ही काढून घ्यायची आणि हातानेच अशा प्रकारे कुस्करलीत तरी चालेल, अगदी पावडर तयार होते. अशा प्रकारे आपण ही पावडर तयार करून घेतलेली आहे पुदिनाची. आता आपण त्याच भांड्यामध्ये बटाट्याचे काप घेतलेले आहेत आणि जी पुदिन्याची पावडर तयार केली होती ती घालायची. थोडंसं मीठ, थोडंसं पिठी साखर आणि काजू बदाम, त्याचप्रमाणे शेंगदाणे हे सर्व मिक्स करायचे. आता आपण हे सर्व अशा प्रकारे टॉस करून घेणार आहोत. अगदी छान असा आपला फ्लेवर तयार आहे, पुदिना फ्लेवर. जरूर करून पहा ही रेसिपी, अगदी करायला सोपी आहेत आणि अगदी कुरकुरीत आपले हे बटाट्याचे चिप्स तयार होतात, चिवडा तयार होतो. आणि ही रेसिपी आवडली असेल तर जुगाट रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी अगदी डिटेलमध्ये आपली रेसिपी असते. अशा प्रकारे आपले 3 प्रकारचे चिवडा तयार आहे.
आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थोडाही जरा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. त्याचप्रमाणे आपण इथे साहित्य पाहू शकता. अगदी जास्त साहित्य नाही, कमी साहित्य आहे आपलं हे. आणि अशा प्रकारे आपण बटाटा चिवडा आणि लाडू तयार केलेले आहेत. आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तयार आहेत.